गुड मॉर्निंग गाईज. आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण समर्पण आन्सर रायटिंग सिरीजमध्ये आज ॲग्रिकल्चर ऑप्शनलला सुरुवात करतो आहे. ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये जे PYQ घेतलेले आहेत त्यांची चर्चा आपल्याला इथं करायची आहे. ठीक आहे. सो पहिल्या प्रश्नाकडे मूव ऑन करूयात. पहिला प्रश्न जो आहे तो मागच्या वर्षीचा आहे बघा. व्हॉट इज जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, डिस्कस इट्स एलिमेंट्स, प्रॉस्पेक्ट्स इन ॲग्रिकल्चर. ठीक आहे. सो इंटरेस्टिंग प्रश्न आहे. GIS GPS तुम्ही कधीतरी ऐकलेला असेल, कधीतरी कॉलेजमध्ये वाचलेलं असतं, राईट. सो त्याला थोडंसं डिकोड आपल्याला करायचं आहे. एकदम सिस्टमॅटिकली किंवा मेथॉडॉलॉजिकली आपल्याला इथं जायचं आहे. ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये सगळ्यात चांगले मार्क हे ॲन्सर रायटिंगवरच येतात. सो ॲन्सर रायटिंगचं स्किल तुमच्याकडे जर असेल, ते जर प्रॉपर डिकोड तुम्हाला करता आलं तर खूप चांगले मार्क तुम्ही तिथे घेऊ शकता. ठीक आहे. सो त्या दृष्टीतनं आपल्याला या क्वेश्चनला जे आहे ते बघायचं आहे. ठीक आहे. इथं बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी करायची आहे, राईट, प्रश्नाला पहिल्यांदा समजून घेऊयात. प्रश्न दिसायला सोपा वाटतोय, पण लिहायचं काय हे पण समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. सो प्रश्नामध्येच त्यांनी GISची डेफिनेशन आपल्याला विचारलेली आहे. मुद्दा क्रमांक 1. क्वेश्चनमध्ये एक दुसरी पण डिमांड आहे. काय? याचे जे एलिमेंट्स आहेत, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम कशानं तयार होते त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला तिथं मेन्शन करायचे. सो ही दुसरी डिमांड झाली. तिसरी डिमांड जी आहे ती आहे प्रॉस्पेक्ट्स इन ॲग्रिकल्चर. बरोबर. सो 3 डिमांड्स आपल्याला दिसतात. लोकस आणि फोकसमध्ये जर या प्रश्नाला ठेवायचं झालं तर या प्रश्नाचा लोकस जो आहे हा GIS, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम असं आपल्याला सांगता येतो. फोकसमध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहायच्यात आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट व्हॉट इज GIS, याची डेफिनेशन प्रोबॅबली व्यवस्थितरित्या आपल्याला काय लिहावं लागेल, याचं डेफिनेशन लिहावं लागेल. त्याच्यानंतर याचे एलिमेंट्स काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲग्रिकल्चरमध्ये याचे प्रॉस्पेक्ट काय आहेत. ठीक आहे. प्रॉस्पेक्ट हा शब्द इंटरेस्टिंग आहे बरं का. कॉलेजमध्ये तुम्ही त्याला स्कोप या नावानं ओळखता. बरोबर. स्कोप आणि इम्पॉर्टन्स आपण केले सगळ्यांनी. सो हा जो स्कोप आहे किंवा हे जे प्रॉस्पेक्ट्स आहेत, येणाऱ्या फ्युचरमध्ये काय प्रॉस्पेक्ट्स आपल्याला दिसू शकतात हे तिथं आपल्याला उत्तरामध्ये सांगायचं आहे. सो क्लिअर झालं. 3 डिमांड्स आहेत. या 3 डिमांड्स आपल्याला ॲड्रेस करायचे. बरोबर. मग आता GIS थोडंसं समजून घेऊयात की नेमकं GIS काय आहे. ओके. माइंड मॅप तुम्हाला दिला आहे बघा. याच्यामध्ये आपल्या उत्तराचा सगळा कंटेंट तयार होऊन जातो, राईट. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, व्हॉट इज GIS. GISची एक छोटीशी व्याख्या तिथं दिलेली आहे. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ॲज अ टूल फॉर गॅदरिंग, मॅनेजिंग अँड ॲनालायझिंग डेटा. ठीक आहे. कीवर्ड्सवर फोकस करा. हा डेटा गॅदर करतो, मॅनेज करतो आणि ॲनालाइज करतो. कशासाठी ॲनालायसिस करायचं आपल्याला? जे दिसतंय त्याच्यावरनं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये अंदाज आपल्याला लावायचे. बरोबर. कशासाठी लावायचे? काहीतरी डिसिजन्स आपल्याला त्या बेसिसवर घ्यायचे. सो इथं प्रोसेस समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट मला जी करायची आहे तो आहे डेटा. हा डेटा महत्त्वाचा. ठीक आहे. या डेटाचं गॅदरिंग मला करायचं आहे. हा डेटा गोळा करायचा आहे मला. बरोबर. गॅदरिंग झाल्यानंतर हा डेटा सेट खूप मोठा असणार आहे. GISमध्ये जनरली काय असतं बघा, वेगवेगळे डेटाच्या लेयर्स असतात. म्हणजे एकाच ठिकाणी आपण वेगवेगळ्या अँगल्सनी बघत असतो. फॉर एक्झाम्पल, एका क्षेत्राचा जर मी विचार केला, ठीक आहे, या क्षेत्रामध्ये काय आहे याचा डेटा जर मला जनरेट करायचा झाला तर पहिल्यांदा मी इथं बघणार की वनस्पती कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, व्हेजिटेशन कसं आहे. ठीक आहे. त्यानंतर या व्हेजिटेशनचं मला दुसरा डेटा मिळतो की याचा वॉटर स्ट्रेस लेवल काय आहे. तिसरी गोष्ट मला ही कळते की या विभागामध्ये किंवा या जागेमध्ये पाण्याचं काय सीन आहे, रस्त्यांचा काय सीन आहे, इथलं इलेव्हेशन कसं आहे, स्लोप काय म्हणतो, सॉईलची टाईप तिथं कशी आहे. बरोबर. आपल्याला हे सगळ्याच गोष्टी लागतात ना एखादं क्रॉप व्यवस्थित घ्यायचं असेल तर. सो आपल्याला जे डिसिजन घ्यायचं आहे हे डिसिजन प्रॉपर घेण्यासाठी आपल्याला हे संपूर्ण डेटा सेट लागणार आहे. मग GISमध्ये सॅटेलाईट्सचा आपण वापर करतो, ड्रोन्सचा आपण वापर करतो. ठीक आहे. डेटा कलेक्शनसाठी या गोष्टींचा वापर केला जातो. आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर वेगवेगळ्या लेयर्स इथं तयार केल्या जातात. एका लेअरमध्ये सॉईल टाईप आपण बघणार आहे, दुसऱ्या लेअरमध्ये क्रॉप टाईप आपण बघणार आहे, तिसऱ्या लेअरमध्ये वॉटरचं काय स्टेटस आहे ते आपण इथं बघणार आहे. असे नंबर ऑफ लेयर्स मला वाढवता येतात. बरोबर. हा सगळा डेटा गॅदर झाल्यानंतर मला याला काय करायचं आहे, आता मॅनेज करायचं आहे. सो
समजण्याच्या डेफिनेशनमध्ये या डेटाला मला आता घेऊन यायचं आहे. अंदाज पण लागला पाहिजे ना, बरोबर. नुसतं पाणी बघून मला कळणार नाही आहे. सो ते पाणी आणि त्याला रिलेट करणारं पीक कोणतं तिथं आहे. सो हा सगळा डेटा जो आहे तो मला एकत्र आणायचा आहे, त्याला प्रॉपर मॅनेज मला करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी काय करणार आहे, याला ॲनालाइज करणार आहे, बरोबर. कशासाठी, काहीतरी डिसिजन मला तिथं घ्यायचं आहे. याला मी म्हणणार आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. नावामध्येच आहे, इथली जिओग्राफी, याची जी इन्फॉर्मेशन आहे, या इन्फॉर्मेशनची एक मी सिस्टीम तयार करतोय. का तर डिसिजनसाठी मला डेटा ड्रिव्हन काहीतरी पॉईंट्स तिथं हवेत. ओके, हा झाला एक प्रॉपर GISचा कॉन्सेप्ट. आता उत्तराकडे थोडंसं जाऊयात, राईट. मग उत्तरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज GIS, गॅदरिंग, मॅनेजिंग, बरोबर, आणि ॲनालायझिंग द डेटा. त्यानंतर एलिमेंट्स किंवा कॉम्पोनंट्स जे असतात, 3 कॉम्पोनंट्स आहेत. पहिला जो आहे त्याला आपण डेटाच म्हणणार आहे. दुसरा जो आहे तो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. डेटा कलेक्शन असेल, या डेटाला प्रोसेस करणं असेल, याच्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हा सेकंड एलिमेंट आपल्याला लागतो. त्याच्याशिवाय GIS कंप्लीट होणार नाही. आणि थर्ड एलिमेंट जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲनालिसिस म्हणणार आहे, बरोबर. दिसत नसावं, थोडंसं झूम करतो. सो कॉम्पोनंट्स ऑफ GISमध्ये 3 कॉम्पोनंट्स मला सांगता येतात, डेटा, हार्डवेअर आणि ॲनालिसिस. ठीक आहे. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ GIS. कशासाठी GIS कामाचं आहे. सगळ्यात पहिलं काम, डिसिजन मेकिंग जे आहे ते आपल्याला जमतं. एक इम्प्रूव्ड डिसिजन मेकिंग आपण घेऊ शकतो, चुकीचे निर्णय आपण घेणार नाही. दुसरं, इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही वाढते, राईट. आणि तिसरं, स्पेशल इन्फॉर्मेशन जे आहे याच्यामध्ये आपल्याला कोलॅब करता येतं किंवा कम्युनिकेशन करता येतं, जे पुन्हा डिसिजनसाठी आपल्याला कामाला येणार आहे. ठीक आहे. हे बेनिफिट्स आपल्याला सांगता येतात. 3 बेनिफिट्स आहेत. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला लावता येतं, वॉटर मॅनेजमेंटमध्ये लावता येतं, सॉईल मॅनेजमेंट आहे, यील्ड मॉनिटरिंग आहे, अर्बन मॅनेजमेंट आहे. ही लिस्ट खूप मोठी आहे, बरोबर. ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला हे लावता येईल, समजतंय. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला ही गोष्ट लावता येईल, राईट. सो एवढे सगळे बेनिफिट्स मला दिसतात. मग हे पण आपल्या उत्तराला गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर फ्युचर ऑफ GIS आपण जे म्हटलं, स्कोप कुठं वापरता येऊ शकतं, इथून पुढं इंटिग्रेशन विथ इंटरनेट ऑफ थिंग्स, सेन्सर्स, याचा आपण चर्चा थोड्या वेळाने करूयात. त्यानंतर ॲडव्हान्समेंट्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर रिअल टाईम ॲनालिसिस आणि एमर्जिंग ॲप्लिकेशन इन डायव्हर्स फील्ड. मग त्यातलं एक ॲग्रिकल्चर आपल्याला सांगता येतं, राईट. सो खूप जास्त पोटंट टेक्नॉलॉजी आहे. आणि भारतामध्ये बघा याचं आत्ता एक्सप्लोजन होणार आहे. ड्रोनची चर्चा तुमची सुरू आहे, बरोबर. GISमध्ये त्या गोष्टीचं इंटिग्रेशन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं करता येतं. ओके. सो हे एक स्ट्रक्चर झालं, एक प्रॉपर. तुम्हाला थोडेसे कीवर्ड्स आता कळाले. आता खरं स्किल काय आहे हे जे समजलंय, हे उत्तरामध्ये आपल्याला घेऊन यायचं आहे. हे खरं स्किल आहे, राईट. मग उत्तराकडे ज्यावेळेस आपण जातो, सो GIS कॉन्सेप्ट तुम्हाला थोडाफार कळाला असेल. आता उत्तरामध्ये बघा 3 पार्ट्स असतात. पहिला पार्ट जो आहे तो इंट्रोडक्शनचा आहे. दुसरा पार्ट जो आहे तो आपण काय म्हणणार आहे, त्याला बॉडी म्हणणार आहे. आणि तिसरा पार्ट जो असणार आहे तो असणार आहे कन्क्लुजनचा. ठीक आहे. सो असे उत्तराला 3 पार्ट्स आहेत. आता या स्पेसिफिक क्वेश्चनमध्ये मला GIS म्हणजे काय हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर GISचे एलिमेंट्स कोणते आहेत ते विचारलेलं आहे, बरोबर. आणि पोटेन्शियल यूज काय आहेत, स्कोप काय आहे, प्रॉस्पेक्ट्स काय आहेत, हे प्रॉस्पेक्ट्स मला तिथं विचारलेले दिसतात. ठीक आहे. मग आता याला या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बसवायचं. इंट्रोडक्शनमध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न का विचारला गेलाय त्याचं जर बॅकग्राऊंड आपल्याला देता आलं की हा प्रश्नच का आला, दुसरा GPSचा प्रश्न का नाही आला, किंवा अजून एखादा प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा क्वेश्चन का नाही आला, GISवरच आयोग प्रश्न का विचारतो, याचा रिलिव्हन्स मला इथं इंट्रोडक्शनमध्ये देता आला तर गोष्टी चांगल्या होतील. ठीक आहे. सो रिलेट करा. एखादा बर्निंग इश्यू जो सध्या चालू आहे, राईट. कोणताही बर्निंग इश्यू, एखादा प्रॉब्लेम जो सध्या चालू आहे, याचं सोल्युशन हे GIS कसं आहे हे इथं मेन्शन जर करता आलं तर एक प्रॉपर इंट्रोडक्शन आपल्याला तिथं मिळते. याचा फायदा काय होतो, पेपर सेटरनं या प्रश्नाकडे बघून सोल्युशन शोधलं, ते सोल्युशन काय आहे हे आपल्याला पेपरमध्ये विचारले. ठीक आहे. सो हा थोडासा उलटा पाथवे जो आहे, हा पाथवे आपल्याला इथं कामाला येतो, राईट. सो प्रेझेंट प्रश्नाबरोबर त्याला जोडून टाका. आता ॲग्रिकल्चरमध्ये पहिला सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो प्रोडक्टिव्हिटी लॉसेस दिसत आहेत, यील्ड लॉसेस आपल्याला दिसत आहेत. आणि हे जर कमी करायचं असेल तर GIS विल बी द सोल्युशन, असं मला इंट्रोडक्शनमध्ये टाकता येतं. इथून माझ्या उत्तराची सुरुवात होणार आहे.
ठीक आहे. हे झाल्यानंतर मग GIS ची डेफिनेशन जी आहे ही GIS ची डेफिनेशन तुम्ही तिथे लिहू शकता. ओके. सो प्रॉपर इंट्रोडक्शनमध्ये फर्स्ट लाईन की प्रॉब्लेम बरोबर रिलेट करा. सेकंड GIS ची डेफिनेशन तिथं द्या. त्याच्यानंतर बॉडीमध्ये आपण काय लिहिणार आहे, बॉडीमध्ये सिंपल दोन गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा एलिमेंट्स ऑफ GIS, एलिमेंट्समध्ये 1 2 3 हे 3 एलिमेंट्स आपण टाकणार आहे आणि प्रॉस्पेक्ट्स आपण तिथं टाकणार आहे. मग प्रॉस्पेक्ट्समध्ये सुद्धा 1 2 आणि 3, सो एक 6 सफिशियंट 6 पॉईंट तिथं तयार होत आहेत. आणि कन्क्लुजनमध्ये GIS मध्ये फ्युचरमध्ये काय आपल्याला करता येऊ शकतं, ठीक आहे, विथ एक्झाम्पल जर इथं मला देता आलं तर एक प्रॉपर कन्क्लुजन सुद्धा तिथं होणार आहे. बरोबर. फ्युचर ओरिएंटेड पाहिजे असं आपण तिथं म्हणतो. सो फ्युचरिस्टिक काहीतरी व्ह्यू आपला तिथं आला तर खूप चांगलं तिथं राहू शकतं. राईट. सो हे एक प्रॉपर उत्तराचं स्ट्रक्चर आपल्याला सांगता येतं. राईट. आता इथं बघा पुढच्या थोड्याशा ॲडव्हान्स स्टेजला आपण जाऊयात. एलिमेंट्स तर आपण 3 एलिमेंट्स इथं सांगितले. प्रॉस्पेक्टमध्ये आता हा GS 1चा पेपर आहे, सॉरी पेपर 1 आहे ऑप्शनलचा. ठीक आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला ट्रिक सांगतोय तर डेटा कसा जनरेट करायचा, बेनिफिट्स काय आहेत. सगळ्यात पहिला विषय जो आपल्याला महत्त्वाचा आहे तो आहे ॲग्रोनॉमी. ओके. सिलेबसचे फक्त विषय मी इथं मांडतोय. त्याच्यानंतर वॉटर मॅनेजमेंट आहे, बरोबर. त्याच्यानंतर वीड मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर सॉईल सायन्स आहे आणि अजून एक महत्त्वाचा विषय राहतो तो म्हणजे ॲग्री इकॉनॉमिक्स. मग GIS मध्ये या सगळ्या विषयांना मला टच करता येऊ शकतं का, हे मला इथं लिंक काढायचे. सो ॲग्रोनॉमीचा जर मी विचार इथं केला तर प्रॉपर क्रॉप मॅनेजमेंटसाठी GIS मला खूप चांगल्या पद्धतीनं वापरता येतो बघा. बरोबर. सो डिसिजन मेकिंग मला क्रॉप मॅनेजमेंटमध्ये गरजेची आहे जी मी GIS कडनं घेऊन येणार आहे. बरोबर. वॉटर मॅनेजमेंट, इरिगेशन मॅनेजमेंट याच्यामध्ये मला GISचा वापर करता येऊ शकतो डिसिजन घेण्यासाठी. बरोबर. त्या एरियामध्ये पाऊस किती पडतोय, हिस्टॉरिकल डेटा काय आहे किंवा इथून पुढं काय असू शकतो, क्लायमेट चेंजचं इन्क्लुजन मला तिथं करायचं आहे. एकूण पाणी किती उपलब्ध आहे, पाणी कमी आहे ऊसाचं उत्पादन मी नाही घेऊ शकत, पाणी जास्त आहे ज्वारीचं उत्पादन घेणं काय गरजेचं नाही आहे. हा जो डिसिजन आहे याला GIS तुम्हाला एक डेटा ड्रिव्हन सपोर्ट तिथं करतो. ठीक आहे. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा. वीड मॅनेजमेंटमध्ये सांगू शकतो आपण, वीडचा इश्यू आपल्याला दिसून येतो. सॉईल सायन्समध्ये आपण म्हणणार आहे की प्रॉपर सॉईल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा GIS आपल्याला वापरता येतं. सॉईलचे टाईप काय आहेत, मग त्याच्यामध्ये कोणतं पीक घेता येऊ शकतं किंवा सॉईल इरोजन असेल तर त्याचं स्टेटस काय आहे, हे कसं कमी करायचं, प्रॉब्लेम सॉईल्स असतील तर त्या प्रॉब्लेम सॉईल आयडेंटिफाय कसे करायच्या आणि त्याच्यावर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे चालतात त्यांचं काय स्टेटस आहे, इथं GIS आपल्याला कामाला येणार आहे. सो पेपर 1चा जो काही सिलेबस आहे, आपले जे विषय आहेत त्याला धरून मी एक 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 मुद्दा जो आहे तो तिथं काढलेला आहे. सो कंटेंट असा जनरेट करता येऊ शकतो. ठीक आहे. काही सुचत नसेल सिलेबस समोर ठेवा, उत्तर लिहायला सुरू करा. ठीक आहे. लक्षात राहील. ही एक ट्रिक आहे बघा. ॲग्री इकॉनॉमिक्समध्ये आपण यील्डची चर्चा नक्कीच करू शकतो. बरोबर. सो यील्ड पोटेन्शियल काय आहे, यील्ड मॅनेजमेंट काय आहे, किती पैसे निघू शकतात त्यातनं, याचं गणित आपल्याला तिथं नक्कीच मांडता येतं. बरोबर. सो हे झालं एक प्रॉपर स्ट्रक्चर. मग GISचे वेगवेगळे जे लेयर्स तुम्हाला सांगितले होते या लेयर्स तिथं याच्यामध्ये दाखवल्यात बघा. आता उत्तराकडे जाऊयात. उत्तरामध्ये इंट्रोडक्शन बघा खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. व्यवस्थित वाचून घ्या. क्लायमेट चेंज इज रिझल्टिंग इन टू रिड्युस्ड प्रोडक्टिव्हिटी अँड यील्ड लॉसेस इन रिसेंट इयर्स. सो एका प्रश्नाबरोबर मी रिलेट करण्याचा इथं प्रयत्न करतोय. प्रश्न कोणता आहे, क्लायमेट चेंजचा आहे. त्याचा इम्पॅक्ट ॲग्रिकल्चरवर कसा पडतोय, यील्ड डिक्रीज होते, प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज होते. सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज होते. मग ही कमी जर करायची असेल, सोल्युशन टू दिस इश्यू विल बी अ बेटर डिसिजन मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे. हा शब्द महत्त्वाचा बरं का. ॲग्रिकल्चरमध्ये कीवर्ड्सवर काम करा. सो स्टँडर्ड कीवर्ड्स जे मला वाटत आहेत ते नाही कामाचे, थोडेसे स्टँडर्ड कीवर्ड्स आपल्याला माहीत पाहिजे, ती वोकॅब आपली चांगली पाहिजे. सो एक बेटर डिसिजन मॅनेजमेंट सिस्टीम जर असेल तर क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर मला नक्कीच करता येतं. त्याच्यासाठी GIS मला काम आलेल. बघा मी GISला तिथं रिलेट केलं. ठीक आहे. सो कॉन्टेक्स्ट मी प्रोव्हाइड केला. त्याच्यानंतर GIS प्रिसाइजली हेल्प्स इन दिस. ठीक आहे. मग आता GISच्या डेफिनेशनकडे आपण जाऊयात. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम इज इसेन्शियली अ डिजिटल टूल सेट फॉर वर्किंग विथ जिओग्राफिकल डेटा. ठीक आहे. समजते. त्याच्यानंतर इट गोज बियॉन्ड मॅप्स, इट कॅप्चर्स, स्टोर्स, ॲनालायझेस, डिस्प्लेज द इन्फॉर्मेशन दॅट हॅज अ स्पेशल कंपोनंट.
बरोबर. स्पेशल कंपोनंट तिथं आहे. सो कोणत्या काळामध्ये किती उंचीचं किती लांबीचं या सगळ्या ज्या डायमेन्शन्स असतात आपल्या, या सगळ्यांना मी तिथे रिलेट करतो आणि त्याच्यावरनं काहीतरी अंदाज काढायचा प्रयत्न करतोय. सो एक प्रॉपर GISची डेफिनेशन आपल्याला इथं सांगते. बघा, इंट्रोडक्शनमध्ये काय केलं, प्रश्न तयार केला, त्याला GIS रिलेट केलं, GISला डिफाईन केलं. हे वाचल्यानंतर GIS विषयीचा इंटरेस्ट वाढला, बरोबर. आणि मग GISची डेफिनेशन प्रॉपर तिथं दिलेली आहे. मग आता बॉडीकडे जाऊयात, बरोबर. सॉरी, आता बॉडीकडे जाऊयात. मग एलिमेंट्स कोणकोणते आहेत, क्वेश्चनमध्ये 3 एलिमेंट्स त्यांनी विचारले होते. पहिला एलिमेंट कोणता सांगता येतो आपल्याला, डेटाचा आहे. इट इज अ फाउंडेशन ऑफ GIS, बरोबर. याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपची इन्फॉर्मेशन जी आहे एका जिओग्राफिकल लोकेशनची ती आपण तिथं घेत असतो. फॉर एक्झाम्पल सॉईल कंपोजिशन काय आहे, इलिव्हेशन डेटा काय आहे, वेदर पॅटर्न्स काय आहेत. सो डेटा कलेक्ट केला, बरोबर. आणि हा डेटा जो आहे तो आता मॅनेज आपल्याला करायचं आहे. मॅनेज करण्यासाठी कोण कामाला येणार आहे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर्स कामाला येणार आहे. सो कॉम्प्युटर्स कामाला येणार आहेत. कॉम्प्युटर हार्डवेअर आहे, कॉम्प्युटर चालवणं सॉफ्टवेअर आहे. ओके. सो GISचा एक बेसिक बॅकबोन जो आहे तो इथून तयार होत असताना आपल्याला दिसतो. हा झाला आपला सेकंड एलिमेंट. थर्ड एलिमेंट जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲनालिसिस टूल्स. सो जो डेटा मी गोळा केला आहे त्याचा मला अंदाज पण लावता आला पाहिजे, नेमकं ते काय, बरोबर. मग इथं काहीतरी ॲनालिसिस त्याच्यातनं करायचे आहे मला आणि एका डिसिजनपर्यंत पोहोचायचं आहे, सॉरी एका कन्क्लुजनपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्याचा अर्थ मला लावायचा आहे आणि हा अर्थ लावण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, मग ॲनालिसिस टूल्स लागणार आहेत. सो एक वेगळे सॉफ्टवेअर्स ते असतात जे ॲनालिसिस करण्याचं काम करतात. डेटा फीड करायचं, तिकडच्या बाजूने ते रिपोर्ट्स काढतात, उत्तरं काढतात आणि त्या उत्तरांचा आधार घेऊन मग मी डिसिजन जे आहे ते घेत असतो की यावर्षी हे पिक करू का नको करू. समजते सगळ्यांना. सो ॲनालिसिस टूल्स हे 3 की एलिमेंट्स आपल्याला दिसतात. मग ॲग्रिकल्चरमध्ये काय युटिलिटी आहे, सगळ्यात पहिली युटिलिटी आपल्याला काय सांगता येते, क्रॉप मॉनिटरिंगची आहे, बरोबर. याच्यामध्ये क्रॉप हेल्थ युजिंग डेटा फ्रॉम सॅटेलाइट्स अँड ड्रोन्स. सध्या कशा पद्धतीचं स्टेटस आहे पिकाचं, त्याच्यावर रोग पडलाय का, पाणी कमी पडतंय का. कारण पाणी कमी झालं की कलर बदलतो, आपल्या लीफचा कलर जो आहे तो बदलतो. सॅटेलाईटमधनं मी ते कॅप्चर करू शकतो आणि मला हे ॲनालिसिस करता येते की त्याच्यामध्ये नेमकं पाणी कमी किती झाले, तेवढंच पाणी मी देऊ शकतो. प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये याचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं होतो बघा, ठीक आहे. दिस अलाउज फार्मर टू आयडेंटिफाय इश्यूज लाईक पेस्ट, डिसीजेस, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट डिफिशियन्सीज अर्ली ऑन, एनेबलिंग देम टू टेक करेक्टिव्ह ॲक्शन्स, बरोबर. सो वेळ जाण्याच्या आधी आपल्याला क्रॉप मॉनिटरिंग प्रॉपर करता येते. त्याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन कशामध्ये येतं आपल्याला, यील्ड प्रिडिक्शन्समध्ये. बाय अनालायझिंग हिस्टॉरिकल डेटा, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, GIS कॅन हेल्प टू प्रोडिक्ट क्रॉप यील्ड्स. किती पीक येणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारसाठी हा कामाला येतो. या वर्षी भारतामध्ये किती उत्पन्न आहे, कमी पडते तर बाहेरनं आणावं लागेल, जास्त होते तर बाहेर पाठवावं लागेल. सो इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आहे तो त्याच्यावर ठरतो. शेतकऱ्यांना चांगल्या किमती तिथं मिळतात, बरोबर. पण त्याला बेसिस काहीतरी पाहिजे, डेटा ड्रिव्हन बेसिस पाहिजे. समजते. सो GIS इथं नक्कीच आपल्याला कामाला येणार आहे. दिस इन्फॉर्मेशन इज क्रुशियल फॉर फार्मर्स इन प्लॅनिंग, प्रोडक्शन, मार्केटिंग अँड मॅनेजिंग द फायनान्सेस, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. GIS हेल्प फार्मर आयडेंटिफाय एरियाज प्रोन टू इरोजन और नीडिंग अ स्पेसिफिक कन्झर्वेशन एफर्ट्स. सो जमिनीचं प्रोटेक्शन आपण इथे एक्सपेक्ट करून चालतोय, त्याला आपण सस्टेनेबल प्रॅक्टिसेस म्हटलेलं आहे. ज्यामुळं शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी जी आहे, उत्पादकता जी आहे, शेतीची उत्पादकता जी आहे ती कॉन्स्टंट राहील किंवा ती वाढत जाईल, बरोबर. काही डिसिजन्स त्याला घ्यावे लागणार आहेत आपल्याला वाढवण्यासाठी. कुठून घेणार आहे, कशाच्या आधारावर घेणार आहे, GISमधनं जनरेट झालेल्या डेटाच्या आधारावर आपण घेणार आहे. हे GISचं पोटेन्शियल आहे. लक्षात आलं सगळ्यांना. त्याच्यानंतर मग आता कन्क्लुजनकडे जाऊयात. ओव्हरऑल GIS इज रिव्होल्युशनायझिंग ॲग्रिकल्चर बाय प्रोव्हाइडिंग डेटा ड्रिव्हन इन्साईट. कीवर्ड्स महत्त्वाचे, डेटा ड्रिव्हन इन्साईट्स फॉर इन्फॉर्म डिसिजन मेकिंग. सो मनात आलं म्हणून मी डिसिजन घेत नाही, काहीतरी डेटाच्या आधारावर मी निर्णय घेतोय, बरोबर. आता इन्फॉर्म डिसिजन मेकिंग आणि आपण थोडंसं कम्पेअर केलं तर लक्षात येईल. काही गोष्टी आपण मनात येईल तसं करतो, बरोबर. एखाद्या दिवशी वाटलं गाडीवर बसायचं आणि निघालो आपण फिरायला, ती इन्फॉर्म डिसिजन मेकिंग नाही आहे. असं जर शेतीमध्ये करायला झालं, मला वाटतं की मी द्राक्षे करावे, द्राक्षे करायला गेलो, जमीन चांगली नाही, पाणी चांगलं नाही, व्यवस्थित नाही, नुकसान तिथं होणार आहे, राईट. द्राक्षांवर फवारणीचं गणित मला ठेवायचं असेल तर इन्फॉर्म डिसिजन मेकिंग पाहिजे. फवारणी करणं खरंच गरजेचं आहे का, तरच मी करणार, ठीक आहे. आता जे एक्सपिरियन्स शेतकरी आहेत त्यांना या गोष्टी जज करता येऊ शकतात, ठीक आहे. पण सगळ्यांना तो एक्सपिरियन्स नसतो. माझ्यासारखा नवीन शेतकरी त्याला नक्कीच तो एक्सपिरियन्स जो आहे तो नाही आहे.
पण मला प्रोडक्टिव्हिटी काढता येऊ शकते जर मला डेटा मिळत असेल, बरोबर. सो इन्फॉर्म डिसिजन मेकिंग जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर मी फ्युचरविषयी चर्चा करतोय. द फ्युचर होल्ड्स इवन मोर प्रॉमिसेस विथ ॲडव्हान्समेंट इन एरियाज लाईक इंटिग्रेशन विथ इंटरनेट ऑफ थिंग्स, बरोबर. सो सेन्सर्स आहेत, नवीन सेन्सर, न्यू एज सेन्सर्स आहेत. सेन्सर्स काय काम करत असतं, काहीतरी गोष्ट सेन्स करायची. म्हणजे शेतामध्ये तो प्रोब तुम्ही बसवला तर पाणी किती आहे, ह्युमिडिटीची काय स्टेटस आहे, ठीक आहे, या गोष्टी ते चेक करणारे इंटरनेटनं कनेक्टेड सेन्सर्स आहेत ते. त्यामुळे त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स या डायमेन्शन खाली आपण ठेवतो, बरोबर. सो GISला डेटा डिरेक्टली फीड केला जातोय. तो आधी फक्त फोटो काढत होते, आता तो सेन्सर काय करतोय, ॲनालाइज करतोय, तो सगळा डेटा पुन्हा GISच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड करतोय. सो इफिशियन्सीज ज्या आहेत त्या वाढत गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर नवीन फील्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतोय. सो डिसिजन आपण जे घेत होतो ते आता एक AIचं सॉफ्टवेअर तिथं घेणार आहे आणि याच्यामुळं रिअल टाईममध्ये मॉनिटरिंग पण होणार आहे आणि ॲटोमॅटेड इंटरव्हेन्शनसुद्धा जाणार आहेत. याचा फायदा काय आहे, शेतीचं उत्पन्न वाढणार आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, फार्मरचं इन्कम तिथं वाढणार आहे. लक्षात आलं. सो प्रश्न सोपा वाटतोय पण तो किती छान पद्धतीनं लिहायचा, त्याला किती किचकट करायचं हे आपल्या हातात आहे. जर तुमच्याकडे हा डेटा सेट असेल, हे कीवर्ड जर असतील तर उत्तर खूप स्टँडर्ड लाईन्सवर जातं आणि हे खरं कौशल्य आहे, ठीक आहे. सो ॲन्सर रायटिंग हा एक महत्त्वाचा फॅक्टर कायमच राहिला ॲग्रिकल्चरमध्ये, राईट. प्रिपरेशन फेजमध्ये असताना, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा की प्रिपरेशन फेजमध्ये असताना जनरली हे पण ऑब्झर्व होतं की ॲग्रिकल्चरचे PYQs जे आहेत ते जनरली रिपीट होतात. भाषा बदलेल, शब्द बदलतील, प्रश्नाचं स्वरूप बदलेल, पण तो जुना प्रश्न जो आहे तोच एका नव्या फॉर्मॅटमध्ये आपल्यासमोर मांडलेला असतो, ठीक आहे. सो यासाठी PYQ प्रॉपर करणं म्हणजे तुमचा 60-70% अभ्यास झालेला असतो. राहिलेला 30-40% अभ्यास ते पाठ करणं सुद्धा असतं. सो आपण जे स्ट्रक्चर्स बनवणार आहे ते पाठ करणं तिथं गरजेचं. याला एड करण्यासाठी आपण एक बुकसुद्धा आणलेलं आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं PYQचं पुस्तक आहे बघा. याच्यामध्ये 2018 पासूनचे 2022 पर्यंतचे सगळे पेपर 1 आणि पेपर 2चे क्वेश्चन जे आहेत हे एका स्टँडर्ड क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये दिलेत. सो मॉडेल आन्सर्स आहेत. एवढं जरी प्रिपेअर केलं ॲग्री ऑप्शनलला खूप चांगले मार्क येऊ शकतात, ठीक आहे. सो एकदा हे पुस्तक नक्की एक्सप्लोअर करा. बाकी समर्पणमध्ये आपण हे सगळे प्रश्न डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. या गुड नोटवर इथंच थांबतो. धन्यवाद.